भारत की ओंकार है, जनता ही सरकार है। नमस्कार, वंदे मातरम मित्रांनो. हे बघा, आज मी दाखवणार आहे तुम्हाला खरे रुपये आणि खरे पैसे. इकडे बघा, हे पैसे आहेत. हे बघा, हे माझ्या घरचे, माझ्या वडिलांनी घरामध्ये ठेवलेले पैसे. हे बघू शकता तुम्ही. इकडे बघा, हे बघा मित्रांनो, हे आहेत खरे पैसे, जे रुपये म्हणतात. कारण आज हे मी ह्याची सगळी क्वांटिटी केली मित्रांनो, तर हे शिक्के निघालेत. 195 शिक्के आहेत टोटल. आणि या शिक्क्याचं जे महत्त्व आहे, हे बघा, हा 1947चा 1 रुपया आहे. आणि या 1 रुपयाची किंमत आज बघायला गेलं तर किती असणार. इकडे बघा, हे जे दिसत आहेत तुम्हाला, 20 पैसे, 10 पैसे, 50 पैसे. हे बघा, हे ॲल्युमिनियमचे 10 पैसे आहेत. तर हे पूर्वीचे रुपये आहेत. इकडे बघा, हे 10 पैसे, हे पितळीचे आहेत बरं का. याचं वजन बघा, वजन बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. आणि हे पैसे बंद झाल्यानंतर आज याला मी नेटवरती एक याला सर्च केलं, तर ह्याला जर रुपयाच्या ह्याच्यात मी कन्सिडर जर केलं तर हे सगळे मिळून 20 ते 25 रुपये निघत आहेत. आणि ह्याला नेटवरती जर ह्याला आज जमा करायचं म्हणलं तर ह्याला मिळणार आहेत रिटर्न 20 ते 25 हजार रुपये. मग मला सांगा, बंद झाल्यानंतर 20 ते 25 रुपयाचे 20 ते 25 हजार रुपये मिळू शकतात. आणि जे आज रोजी जे प्रत्येक माणूस आज मेहनत करून जो पैसा कमावतो, ह्या पैशातनं जर हे बंद झाले. आता एक उदाहरण घ्या, 2016ला ज्या नोटा होत्या, जे रुपये होते, हे बंद झाल्यानंतर त्याचं काय मिळालं तुम्हाला, ते तुम्हाला तिथं जमा करायला लागलं. त्याच टायमाला जेवढ्याला तेवढे त्यांनी तुम्हाला बँकेतनं रिटर्न दिले. आज जर त्या टायमाची नोट, एखाद्याची जुनी जर नोट असेल आणि ती जर त्यांनी बँकेत जमा नाही केली तर ती कचरा झाली. आणि हे जुने पैसे बघा, हे जर घरात राहिले तर ह्याचा कचरा झालेला नाही. याची किंमत 1000 पटीने वाढलेली आहे, 1000 पटीने. तर हे तुम्ही बघू शकता. तर याला म्हणायचं असली धन. हे आपले पूर्वजांकडं अगोदर असायचं. आणि आज एवढी मोठी जी मुद्रा कार्ड म्हणतात ना, तर त्या माध्यमातून एवढी मोठी या बँकेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची लूट चालू आहे मित्रांनो. तर ही लूट कशा प्रकारे आपली होते हे तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला जनता सरकार मोर्चासोबत जुडायला लागणार. जनता सरकार मोर्चाच्या तुम्ही मीटिंगला, ट्रेनिंगला आल्यानंतर तुम्हाला कळेल या गोष्टी, की आज रुपयेचं फुटकरण कसं झालं आणि कधी झालं. आणि त्यासाठी एक आपलं हे पण आहे, रुपया मूल्य का मापक या शोषण का साधन, हे बुक पण आहे. हे बुक जरी तुम्ही मागवलं आणि ह्यावरनं जरी अभ्यास केला तरी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की रुपया का आहे. इकडे बघा, रुपया मूल्य का मापक या शोषण का साधन, हे बुक आपण मागून घेऊ शकता. आणि
तुम्हाला कळणार आहे यातनं की रुपया नक्की आहे काय, बँकेच्या माध्यमातून किती मोठी लूट व्हायला लागली ते. तर बघू शकता मित्रांनो, हे बघा, हे तुमच्या समोर आहे सगळं.